समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा उद्या खुला होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। समृद्धी महामार्गावरील सर्वाधिक 35 मीटर रुंद आणि 6 लेन असलेला दुहेरी बोगदा आता लवकरच खुला केला जाणार आहे। इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा उद्या वाहतुकीसाठी खुला केला जाण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे। MSRDC ने साफसफाई, डागडुजी आणि रंगरंगोटी केली आहे। उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्ह्यांच्या विकासासाठी गेम चेंजर ठरणाऱ्या 701 किलोमीटरच्या समृद्धी महामार्ग सध्या नागपूर ते इगतपुरी पर्यंत कार्यान्वित आहे। आता इगतपुरी कसारा घाट यातील 7.5 किलोमीटरचा बोगदा पार करणारा हा मार्ग अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक ठरला। या महत्त्वपूर्ण तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। त्यामुळे या रस्त्यामुळे आता नाशिक ते मुंबई केवळ 2.5 तास लागणार आहेत। वाहनधारकांचा 1.25 तास वेळ यामध्ये वाचणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।